मना वासना चोकवियेर झारा, मना कामना सांडिरे द्रव्यधारा, मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी राघवासी। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। गर्भवासाचं जे दुःख आहे ते कशा प्रकारे आहे याची ओळख, याची जाणीव समर्थांनी मागच्या श्लोकामध्ये करून दिली। गर्भवासामध्ये किती माणसाला यातना होतात, काय दुःख भोगावं लागतंय, कशा प्रकारचे कष्ट पडतात, त्या ठिकाणी काय अवस्था असते, सगळं वर्णन मागच्या श्लोकामध्ये समर्थांनी केलं, आपल्याला उपदेश केला। हा गर्भवास आपल्याला कशामुळे येतो, जन्म मरण हे कशावर अवलंबून आहे। पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे सगळं आपल्या विचारांवर अवलंबून आहे, आपल्या कर्मावर अवलंबून आहे, आपल्या गुणांवर अवलंबून आहे। आपल्याकडे निर्माण होणारी वासना, त्या वासनेवर जन्म मृत्यू अवलंबून आहे। त्या ठिकाणी चिंतन करत असताना, त्या ठिकाणी आपण श्रवण करत असताना बघितलं की माणूस कार्य करत असताना, आपल्या आयुष्याच्या मार्गावर प्रवास करत असताना, आपल्या संसार प्रपंचामध्ये कार्य करत असताना, ज्या गोष्टीविषयी आपल्या अंतःकरणामध्ये ममत्व ठेवतो, ज्या गोष्टीवर मनुष्य अत्यंत प्रेम करतो, ज्या गोष्टीला जीव लावतो, आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे जीव लावणे, जीव लावतो, तीच गोष्ट त्याला शेवटच्या वेळेला आठवत असते। आणि जी गोष्ट त्याला शेवटच्या वेळेला आठवते तीच वस्तू, तीच योनी त्याला त्या पद्धतीने नंतर मृत्यू नंतर प्राप्त होत असते। म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये याची ओळख करून देत असताना माऊली म्हणतात, आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा। भगवंत म्हणतात, जर मरणाच्या वेळेला आपल्याला जे आठवतंय, ज्याचं स्मरण होतंय, तेच जर आपल्याला मृत्यू नंतर प्राप्त होत असेल तर अखंड आणि अखंड आपण त्या देवाचं स्तवन केलं पाहिजे, अखंड आपण त्या देवाचं नामस्मरण केलं पाहिजे। भगवंताचं जर आम्ही स्तवन केलं, त्या भगवंताचं जर आम्ही स्मरण केलं, तर आम्हाला कोणत्याही वेळेला जरी मृत्यू आला तरी तो काळ वेळ आमचा सार्थकी लागला जाईल। नवे नवे कोणत्याही वेळा जरी आम्हाला मृत्यू आला तरी आमची तयारी असेल, कारण आमच्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण असेल। आणि मग त्या गर्भवासाचं दुःख ज्या विचारांनी होतंय, ज्या गुणांमुळे, ज्या कर्मामुळे आम्हाला गर्भवास भोगायचा येतोय, सोसायचा येतोय, ते दुःख भोगायचं येतंय, ते विचार आमच्या अंतःकरणामध्ये असावीत का? ती कर्म आम्ही करावीत का? ते गुण आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या मनाकडे असावेत का? याचा विचार आपण करायला हवा। आणि म्हणून या ठिकाणी पहिल्या चरणामध्ये समर्थ आपल्याला ओळख करून देतात, मना वासना चुकवी येर झारा। वासनेच्या हातात आहे येर झारा चुकवायचा। खर तर वासना ही दोन प्रकारची, सद्वासना आणि कुवासना। अधर्माने वाटचाल करायची, अनितीने वाटचाल करायची, विषयाधीन होऊन नको त्या प्रकारची कर्म करायची, ही कुवासना आहे। भगवंताचं स्मरण कशा प्रकारे राहील, देवाचं नामस्मरण कशा प्रकारे होईल,
परमार्थ भक्ती माझ्याकडून कशा प्रकारे घडेल यासाठी निर्माण झालेली वासना ही सद्वासना आहे. ही गती अधोगती ह्या वासनेवर अवलंबून आहे. आपल्याकडे कुठल्या प्रकारची वासना निर्माण होते त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. सखे दोन्ही भाऊ असताना ज्याला नको त्यांचा संग आहे, नको त्यांच्या जोडीला बसतो, नको ते विचार त्याच्याकडे आहेत, तो ज्या वेळेला संध्याकाळ झाली की त्याचं व्यसन करण्यासाठी, त्याची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी एखाद्या नको त्या जागी जातोय, त्याच वेळेला त्याचाच भाऊ सत्संगाला असल्यामुळे, संतांच्या संगतीला असल्यामुळे मंदिरात जाऊन देवाचं नामस्मरण करावं म्हणून घराच्या बाहेर पाऊल ठेवत असतो. वासना दोघांकडे निर्माण झालेली आहे, पण एकाकडे कुवासना आहे, एकाकडे सद्वासना आहे. आणि म्हणून ही वासनाच आपल्याला 83,99,999 योनींमध्ये अडकवू शकते. आणि ही वासनाच आपल्याला 83,99,999 योनींपासून सोडवू शकते. म्हणून मना वासना चुकवी येर झारा. पुढे समर्थ म्हणतात, मना कामना सांडिरे द्रव्यदारा. द्रव्यदाराविषयी कुठल्याही प्रकारे ममत्व अंतःकरणामध्ये नको. द्रव्यदाराविषयी अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारचं ममत्व नको. जर या येर झारा जर आपल्याला चुकवायची आहे तर विषयांची येणारी खाज ती आपण ओळखली पाहिजे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ हे जे आपल्या अंतःकरणामध्ये असतात, हे जे आपल्या मनामध्ये असतात, त्यांना आपल्याला नेमके ओळखता आले पाहिजे, टिपता आले पाहिजे. येर झारा चुकल्या जातील. पण नरदेह मिळाल्यानंतरच जर नको ती वासना आपल्याकडे निर्माण होत असेल, मौज मजा करणे, नको तो नाद लागणे, नको ते व्यसनाधीन होणे, नको त्या प्रकारे वागणे, नको त्या प्रकारे चालणे बोलणे, नको त्या प्रकारे राहणे, अशा प्रकारे जर आपलं वागणं असेल, जगणं असेल, तर मात्र हे फेरे आपले चुकणार नाहीत. पुनरपि जननम पुनरपि मननम पुनरपि जननी जठरी शयनम, हे चुकणार नाही. आणि म्हणून एक संतांनी दृष्टांत या ठिकाणी दाखवला की बघा, ज्या वेळेला चारही बाजूने बंदिस्त अशी भिंत असलेल्या एका मोकळ्या जागेमध्ये, म्हणजे चारही बाजू भिंत असलेली जागा, अशा त्या ग्राउंड मध्ये ज्या वेळेला एक दृष्टी नसलेला आंधळा माणूस गेला, आंधळा माणूस ज्या वेळेला गेला, त्यावेळेला त्या संपूर्ण सभोवताली चारही बाजूने भिंत असलेल्या त्या ग्राउंड मधून बाहेर पडण्यासाठी एकच गेट होता. त्या गेट मधून तो आतमध्ये गेला खरे, पण बाहेर निघायचा मार्ग त्याला मिळत नव्हता. आणि मग ज्या वेळेला तो इकडे तिकडे भटकतोय त्यावेळेला एक सत्पुरुष त्या ठिकाणी त्याला मिळाला. त्याला विचारलं, दादा काय, कशासाठी तुम्ही भटकता इकडे? त्यावेळेला त्याने सांगितलं, मी दृष्टीहीन आहे, मी आंधळा आहे, मला दिसत नाही काही, मला बाहेर पडायचं आहे. बऱ्याच अंतरावर गेट असल्यामुळे त्या सत्पुरुषाने त्या आंधळ्याला, त्या माणसाला त्या भिंतीला लावून दिलं, कंपाऊंड असलेल्या त्या भिंतीला लावून दिलं आणि सांगितलं, ही भिंत चाचपडत चाचपडत पुढे जा. ज्या वेळेला भिंत संपेल त्यावेळेला गेट आला समज, बाहेर पडण्याचा मार्ग आला समज, आणि बाहेर पडून निघून जाशील तू. हा ज्या वेळेला त्या भिंतीला लागला त्यावेळेला भिंत चाचपडत 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 पुढे निघाली. बराच वेळ झाला भिंत चाचपडतोय. नेमका गेट यायची वेळ आणि याच्या डोक्याला खाज यायची वेळ. एका हातामध्ये काठी, एका हातामध्ये तो भिंत चाचपडत होता. पण तेवढ्यात त्याने विचार केला, एवढ्या अंतरापर्यंत चाचपडले तेव्हा नाही भिंत संपली, तर आता काय संपणार आहे. म्हणून डोकं खाजवत खाजवत पुढे निघाल्यानंतर गेट कधी येऊन गेला त्याचं त्यालाही कळलं नाही. बाहेर पडण्याचा मार्ग कधी येऊन गेला ते त्याचं त्यालाही कळलं नाही. पुढे ज्या वेळेला परत चाचपडायला सुरुवात केली, पुन्हा भिंत लागली, पुन्हा तसंच झालं. चाचपडत चाचपडत पुढे निघाला. सभोवती पूर्ण गेट तो पूर्ण ते कंपाऊंड तो फिरला. ती भिंत चाचपडत चाचपडत परत त्या गेट जवळ आला आणि आता मात्र त्याच्या पाठीला खाज आली.
आता विचार करायला लागला, एवढा साचपडत आलोय तेव्हा नाही गेट आला, आता काय येणार आहे? आणि एका हातामध्ये काठी पकडून एका हातामध्ये पाठीला खाजवत पुढे पुढे निघाला. गेट येऊन गेला, मात्र त्याला गेट भेटला नाही, बाहेर जाण्याचा मार्ग मिळाला नाही. पुन्हा ज्या वेळेला हात लावला त्यावेळेला भिंत लागली आणि भिंत चाचपडत पुन्हा तीच अवस्था त्याची झाली. 83,99,999 येणीतून मुक्त होण्याचा म्हणजे बाहेर पडण्याचा मार्ग गेट हा नरदेह आहे, हा मनुष्य देह आहे. ह्या येर झाला जर चुकवायचे असतील तर तो मनुष्य देह तुम्हा आम्हाला भेटलेला आहे. फक्त विषयांची खाज येता कामा नये. विषयांची वासनेची नको त्या विचारांची खाज जर आली माणसाला तर हा गेट कधी निघून जातो पत्ता लागत नाही. पुढे मांडलेले पुढच्या एका श्लोकामध्ये समर्थांनी मांडलेला आहे, घडीने घडी काळ आयुष्य नेतो. ही विषयांची खाज एकदा आली ना, या विचारांची या वासनेची खाज माणसाला आली की गेट कधी निघून जातो पत्ता लागत नाही, आयुष्य कधी निघून जाते पत्ता लागत नाही. पुन्हा शेवटी पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम. रीते भरते भरते रीते होते, रीते भरते भरते रीते होते, अशा प्रकारची अवस्था तर आडगाड्यासारखं चालू असतं. आणि म्हणून या ठिकाणी समर्थ म्हणतात, मनात कामना सोडी रे द्रव्य दारा. सांडलं पाहिजे, सोडलं पाहिजे. द्रव्य आणि दाराविषयी जे ममत्व आपल्या अंतःकरणामध्ये आहे ते ममत्व आपण बाजूला केलं पाहिजे. जी माया अंतःकरणामध्ये निर्माण होते त्या मायेपासून आपण मुक्त झालो पाहिजे. कारण हे सगळं आपण का करायचं आहे? मना वासना चूकवी येर झारा, मना कामना सोडी रे द्रव्यदारा. हे सगळं का कार्य करायचं आहे? त्याला कारण मना यातना थोर हे गर्भवास. थोर यातना आहेत गर्भवासामध्ये, फार यातना आहेत गर्भवासामध्ये. आणि त्या गर्भवासातल्या यातना जर तुम्हाला चुकवायच्या आहेत, मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी राखवासी. या यातना जर आपल्याला चुकवायच्या आहेत तर मना सज्जना भेटवी राखवासी. खर तर ते गर्भवासातलं दुःख जर आपण आठवलं तर किळस येते माणसाला, नकोस वाटतंय ते. पण प्रभू रामचंद्रांची जर सेवा घडत असेल, त्या भगवंताची सेवा जर घडत असेल, त्या भगवंताचं नामस्मरण जर आमच्याकडून घडत असेल तर मग या ठिकाणी समर्थ म्हणतात, मना सज्जना भेटवी राघवासी. अखंड आणि अखंड आम्ही काय केलं पाहिजे? राघवासी म्हणजे जो चराचरामध्ये सर्वव्यापी असा परब्रह्म आहे, ब्रह्म आहे, त्या ब्रह्माची प्रचिती घेऊन आत्मसाक्षात्कार घेऊन आणि अखंड त्या ब्रह्माला प्रत्येक ठिकाणी बघितलं पाहिजे. त्याच्या आज्ञेची त्याला आवडतील अशी कर्म आमच्याकडून घडली पाहिजेत, असे विचार आमच्या अंतःकरणामध्ये पाहिजे. म्हणून कुवासनेचा त्याग करायचा आहे. सद्वासना कशी आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल याचा विचार करायचा आहे. आणि म्हणून या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, मना वासना चुकवी येर झारा. येर झारा चुकवायची आहे. मना कामना सांडिरे द्रव्यदारा. जी माया उत्पन्न होते, जी माया आपल्याला दुःखदायक ठरते, जे ममत्व उत्पन्न होत आहे ते ममत्व आपल्याला कालांतराने शोक करायला लावत आहे, दुःख देऊन जात आहे. ते ममत्व आपल्या अंतःकरणामध्ये नको. मना कामना सोडी रे द्रव्यदारा. आणि म्हणून या गर्भवासाच्या ज्या येतना आहेत त्याची ओळख करून देत असताना पुन्हा एकदा समर्थ म्हणतात, मना यातना थोर हे गर्भवास. काहीच अंशी वर्णन केलंय त्या गर्भवासातील यातनांचं तरी दुःख वाटतंय, तरी क्लेशदायक वाटतात. म्हणून ह्या जर येर झारा जर चुकवायच्या आहेत, ह्या यातना जर चुकवायच्या आहेत तर मना सज्जना भेटवी राघवास. अखंड आपण त्या राघवाचं स्मरण केलं पाहिजे, त्या भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. कारण भगवंताचं स्मरणच आपल्याला मुक्त करणार आहे. अनेक वासनेपासून, अनेक बंधनापासून मुक्त होण्याचा मार्ग
या कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर असेल तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करेल. अखंड त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.